स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये घडलेल्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। सराईत गुन्हेगार असलेल्या दत्तात्रय गाडेला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलं। स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला गुन्हाट गावातूनच शुक्रवारी रात्रीच्या 1:30च्या सुमारास ताब्यात घेतलं आहे। फरार झाल्यापासून आरोपी उसाच्या फडात लपून बसला होता। गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस पथके त्याच्या मागावर होती। 250 पेक्षा अधिक पोलीस तसेच स्थानिक नागरिकांची मदत यामुळे आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यात यश आलं आहे। पोलिसांनी ज्या शेतात दत्ता गाडीला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं तिथे तो नव्हताच। आरोपी रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी 10:30 वाजता आला होता। त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली होती। दत्तात्रय गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली। माझी मोठी चूक झाली, मला सरेंडर करायचे असं सांगून तो तिथून निघून गेला। त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला। डॉग स्क्वॉडही त्या ठिकाणी आले। पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट सापडला। त्या आधारे डॉग स्क्वॉडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला, पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही। तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहिला। रात्री उशिरा 1:30 वाजता गुन्हाट याच गावातील प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि ग्रामस्थ यांना दत्ता गाडे दिसला। यानंतर त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान आरोपी आणि ग्रामस्थ यांच्यात झटापट देखील झाली, मात्र ग्रामस्थांनी आरोपीला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली होती। त्याचा गुन्हाट या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला। गावाच्या परिसरात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता होती। पोलिसांनी येथे संध्याकाळपासूनच ड्रोनद्वारे त्याचा शोध घेतला। गावात ये जा करण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू होती। पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्रमैत्रिणींसह आई वडिलांकडेही चौकशी केली। हे सगळं प्रकरण घडल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने त्याच्या घरी गेला होता। त्यानंतर त्याने बुधवारी गावातील कीर्तनाला हजेरीही लावली होती। तर दुपारी पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले। त्यावेळी पोलीस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले होते। त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या। अशा अनेक अडचणींवर मात करत पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक केली आहे।